पोर्शे कार अपघात प्रकरण तुम्हाला आठवतंय का? अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारं ते प्रकरण, जिथं अवघ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत भरधाव आलिशान पोर्श कार चालवत 2 IT इंजिनियर्सना चिरडलं होतं. त्या भीषण अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याहून धक्कादायक काय होतं माहितीये? तर त्या अल्पवयीन मुलाला अल्पवयीन असल्याचं कारण देत फक्त 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगण्यात आला होता आणि काही दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याची अट घालून त्याला सोडण्यात आलं होतं. मग काय, प्रकरण गाजलं, देशभरातून संताप व्यक्त झाला. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील जे बांधकाम व्यावसायिक आहेत विशाल अग्रवाल, त्यांना आणि त्याचे आजोबा या तिघांनाही अटक करण्यात आली. ते तुरुंगात होते. मात्र काही काळ तुरुंगात राहिल्यानंतर आता ते काही महिनाभरापूर्वी बाहेर आलेत जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा हे कुटुंब एका वादाच्या भोवऱ्यात अडकले. एक व्हिडिओ आहे त्यांचा जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत काय, तर या व्हिडिओत विशाल अग्रवाल, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं एका मोठ्या आलिशान पार्टीमध्ये डान्स करतात. त्यांच्या गळ्यात नोटांचे हार आहेत. मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो या गाण्यावर ते थिरकताना दिसतात. आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येतात. ज्या आलिशान कारमुळे ज्या त्यांच्या लाडक्या मुलांना 2 निष्पाप जीवांचा बळी घेतला, त्यानंतर या कुटुंबाला त्याचा थोडा तरी पश्चाताप आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय या व्हायरल व्हिडिओवर. आणि या सगळ्या गंभीररित्या सुरू असलेल्या प्रकरणावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.